चला तर आपण आता पोचलो आहे चर्चगेट. तुम्हाला थंबनेलनं समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे. आपण घ्यायला चाललो आहे माईक. इतक्या वर्षानंतर इथूनच क्लोज करायला पाहिजे. गाड्या पण भरपूर आहेत. खूप दिवसांपासून घ्यायचं चाललं होतं कारण आपल्या व्हिडिओमध्ये आवाज एवढा क्लिअर येत नव्हता. आपल्याला आता शॉर्टकट मारत जायचं. एक सेकंड झालं. आवाज पण बघ कसा येतोय. आता आवाज आणि नंतर माईक घेतल्यानंतर आवाज कसा येतोय बघूया. माईक पण जरा चांगल्यातलंच घेऊया म्हणजे कसा आवाज जरा क्लिअर येईल. काय बोलते? कोणाचा प्लॅन होता की आपण चर्चगेटला उतरून चालत जाऊया? माझाच. आपण कसं विरारला राहतो ना, विरारवरून डायरेक्ट चर्चगेट परवडतं. तर CST मला बाबा कंटाळा आला होता. ट्रेन चेंज करा, दादरवरून चेंज करायला लागली. चला पटापट जाऊया, उशीर झाला आहे. चला तर फायनली आपण पोचलो. चालू असेल ना? काय ग चालू असेल ना? चालू नसलं तर परत एवढा येऊन मग हालत बेकार परत. हाय चालू आहे. चलो फायनली आपण पोचलो. कॅश फायनली आपण पोचलो आहे बॅकझोनमध्ये आणि आपला माईक मिनी आलेला आहे. बस ना इकडे बघ. माईक घेतला डीजेला ड्युअल माईक. ही डायरेक्ट चालणार आता है ना? डायरेक्ट कनेक्ट होतो. चेक करू. हां आता अनबॉक्सिंग करू. हाँ बिल्कुल डायरेक्ट कनेक्ट है? नहीं. अभी हम लोग एक्शन के साथ डीजे एक्शन माइक मिनी चेक कर रहे हैं. तो इसमें और एक ऑप्शन है, ये दबा देंगे, जस्ट क्लिक करेंगे, नॉइज़ कैंसलेशन चालू हो गया. अभी पहले जो आवाज़ था अभी का जो आवाज़ था दो उसमें फ़र्क है. देखते हैं क्या क्वालिटी आती है. ओके चलो राशीद भाईंकडून आम्ही घेतलेला आहे फायनली. हा कॅमेरा पण त्यांच्याकडूनच घेतलेला आहे आणि आता डायरेक्ट आम्ही माईकसाठी यांच्याकडेच डायरेक्ट आलो विरारवरून. डायरेक्ट बॅकझोन. तुमचं नवीन अजून एक शॉप ओपन झालं. हाँ वो संडे बंद रहता है. अच्छा बाकी दिन ये चालू. त्यांचं लोकेशन सांगून द्या ना. CSTM से चल के आ सकते हैं आप, 5 मिनट दूर है. आणि मेट्रो स्टेशन से भी आ सकते हो. एक्वा लैंड से एकदम हुतात्मा चौक वाला
मेट्रो स्टेशन Okay. में एकदम पीछे से उतरना है। ओके दोनों जगह से बीच में है हमारा दुकान। कैमरा मार्केट बोधी मस्जिद का पीछे, राजा हाउस सेकंड फ्लोर। ओके थँक्यू सो मच नंतर परत येऊ लवकरच अजून काही इक्विपमेंट लागेल तर चला पॅकिंग करतात आणि हे आपलं नॉर्मल बॅकझोन ऑफिस आपलं एनी टाईम चालू कधी येऊ शकता तुम्ही रात्रीचे किती वाजेपर्यंत 8, 8:30, 8 8:30 9 वाजेपर्यंत कधी येऊ संडे शकता 7 बजे तक। हां संडे 12 से 7। ओके चलो थँक्यू सो मच मंचुरियन कधी सुटणार आहे तुमची हां चला एक काम तर झालं आपलं माईकचं माईक अजून कनेक्ट नाही केलं घरी गेल्यावर कनेक्ट करू एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या कॅमेऱ्याला एकच माईक कनेक्ट करतो कारण आपला आहे जे ॲक्शन 4 आणि 5 प्रोला आणि 6ला कनेक्ट होतात दोन्ही चालेल आपल्याला आपण ह्याने कनेक्टरने कनेक्ट करू कनेक्टरसोबत भेटला आहे त्याच्याने कनेक्ट करू चला मंचुरियन खाऊ पटापट भूक पण लागली मिसळ भेटली तर बघूया काय बोलते चला तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे घरी आपलं सामान घेऊन कुठे आहे अरे नावच नाही आहे याच्यावर छे फसवलं वाटतं आणि आपली इथे चाय आली आणि बरेच दिवस आपलं चाललं होतं आवाज येत नाही चांगला म्हणजे घरी तर आवाज चांगला येतो पण बाहेर गेल्यावर आवाज चांगला येत नाही ना त्याच्यासाठी आपण आणले आता हे आता मी आता कॅमेरा पकडू कसा हे आला कॅमेरामन आला आमचा हो कॅमेरा पकडा बाहेरची जास्त व्हिडिओ करता आले नाही कारण का एवढं गरम होत होतं ना नाही नाही फक्त एवढंच दाखव मला दाखवायची गरज नाही आली मोठी शाणी काय समजलीस काय समजलीस हे आहे आपलं मेन दुसरं हे पाऊच पण मस्त आहे आतमध्ये मेमरी कार्ड ठेवायला पण आहे बघ हे बघ परत हे आतमध्ये अजून एक कप्पा आहे याच्यामध्ये काय आहेत ह्याच्यामध्ये A to C चार्जर आणि वायर आहे कॅमेराला अटॅच करायला आणि हे आपले आहेत विंड मप्स आपल्याला बाहेर उपयोग पडणार घरात काय करायचं आहे आणि आपण ह्याच्यात का अजून ठेवण्यासारखं आहे ह्याच्यात पान सुपारी ठेवू शकतो ना हां मस्त आहे पैसे पान सुपारी पैसे तंबाखू आपण खातो पाच अरे बिटवा भेटला आपल्याला बिटवा नाही बटवा एवढंच आणि अनबॉक्सिंग करा हे बघ चुक हे उघडलंय आपलं कनेक्ट करू डायरेक्ट कनेक्ट होईल मला वाटतं ह्याला बंद करू आणि मित्रांनो विषय असा आहे की आपल्या कॅमेऱ्याला फक्त हा एकच कनेक्ट होतो हाच कारण का आपला 3 वर्ष व्हायला आली या कॅमेऱ्याला कारण हा लोअर आता 5 प्रो निघाला आता 6 निघाला आहे त्याच्यामुळे तो पण घेशील ना मला गिफ्ट करशील तू सगळं करते तर हा पण आता कनेक्ट करू आणि ह्याचा आवाज तुम्ही कसा सांगा येतोय हा आवाज तुम्ही कसा आहे आणि आता हा कनेक्ट केल्यावर आणि मित्रांनो कसा येतोय आता आवाज तुम्हीच सांगा आवाजाचा डिफरन्स कसा आहे तर आता हळू बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही अगोदर जीव तोडून ओरडायला लागायचं आता एकदम आरामात बोललं तरी काय टेन्शन नाही पण हे फक्त आउटडोअरसाठी आहे घरी असताना काही गरज नाही याची कारण ह्याचाच माईक एवढा क्लिअर आहे ना की आम्हाला एक्सटर्नल माईकची गरजच नाही आउटडोअरलाही याचे माईक भरपूर आहेत पण आउटडोअरला कसं आहे हे माईक आहेत ना बाहेरचं इन्व्हायरमेंट जास्त खेचून घेतात त्याच्यामुळे आउटडोअरसाठी हेच तर तुम्ही सांगा कसा आहे आवाज आणि भरपूर दिवसांपासून घ्यायचं होतं तर आज आपण ते घेतलेलं चला आणि आता सुरुवात होते आपल्याकडे जेवणाची चला जेवण बघूया काय बनवतायत
भाजी आणायला आत्ता गेले खाली. म्हणजे आपण येत होतो तेव्हा नाही आठवण झाली, पण आता घरी आल्यानंतर मला भाजी आणायला जायचं. चला हे पटापट काय करू, लावूनच ठेवू की काढून ठेवू? काढूनच ठेवतो, कारण चार्जिंग पण नाही आहे तसंही. कारण किती आहे चार्जिंग माहिती आहे? ओपन नाही बघा, एक ब्लिंक करते फक्त. हे बघा, ते पण ब्लिंक करते, चार्जिंगच नाही. त्याच्यामुळे चार्जिंगला लावतो पटापट. आणि आपल्या घरी ह्यातच माईक पुरेसा आहे आपल्यासाठी. चला. तुम्ही बोलत असाल मित्रांनो मी किती वेळा कपडे बदलतोय, तर असं काही नाही. मागाशी चहा उघडली त्याच्यामुळे मी टी शर्ट चेंज केलं. आणि मॅडम इकडे जरासं काम करतायत. तर आपण काय जेवण बनवलं आहे ना ते बघूया. मला बोललो ना मगाशी घरात आल्यावर आठवण होते सामान आणायची, तर बघूया काय बनवलं आहे. सर्व लाईट बंद करून बिल चांगलंच वाचवते. पण ह्या महिन्यात बिल चांगलंच कमी आलं आहे आपलं. इकडे आहे आपलं जेवण. काय काय, ओ मच्छी फ्राय, पापलेट फ्राय. एक तर आहे पापलेट फ्राय, दुसरा भात, चपाती आणि ही डाळ असणार. इथं चहा आहे. म्हणजे आज भरपूर काय का आहे बनवलेलं. काय समजली हूँ? हां हो, आज भरपूर काय काय बनवलं. थोडं खायचं आहे, खायत नाही काय नाही. खाणार की बघूया ना किती खातात. चला. आणि मला चष्मा नाही लागला आहे, हा कॉम्प्युटरचा चष्मा आहे. उगाच लावतात. उगाच नाही तर लाईट डोळ्यांना त्रास भरपूर होतो. कारण आता माझा स्क्रीन टाईम भरपूर वाढला आहे, तर चष्मा घ्यावा लागला. बाकी डोळे आहेत माझे व्यवस्थित, नाही तर वरची चष्मा लागला, बॅटरी लागली. चला तर आता हा व्हिडिओ पण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला पण कोणाला जरी माईक हवा असेल तर नक्की जा. आपले राशीद भाई आहेत आपल्याकडे नाहीत. राशीद भाईंकडे जा मस्तपैकी, आणि डिस्काउंटमध्ये तुम्हाला करून भेटतील. तर ह्या माईकची प्राईस कशी वर खाली होत राहते, त्याच्यामुळे मी फिक्स प्राईस सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही बोलाल एवढ्याला तर तुम्ही घेतलं आणि मला कमीमध्ये पाहिजे, तर असं होणार नाही. प्राईस वर खाली होत राहते. कारण आम्ही आता जरा आलेलं आणि चेक केलेलं ना, तर 1000 रुपये प्राईस वाढली ॲमेझॉनवर. असं आहे, तर प्राईस वर खाली होत राहतात. चला व्हिडिओ पण आता इथेच एंड करूया. काय बोलता? भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय करा. चला तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. चला बाय बाय.